नमस्कार मंडळी, कसे आहात? तर तुम्हाला पहिल्यांदा आमच्याकडे किती प्रकारचा रानमेवा आहे हे तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा तर आमच्या घराच्या मागे जी आंब्याची झाडं आहेत ना, ती थोडीशी पाडायला येतील का नाही तसं काढायला चालू आहेत आंबे. तर पोरं आणि अण्णा थोडीफार आंबे काढून घेतली. त्यानंतर ही झाडं आहेत ही आमची शेतातली आहेत. अजून ह्यांना पाड आलेला नाही. म्हणजे जसा पाड आला का नाही काढतात आणि मग आम्ही नैसर्गिकरित्या का नाही असं पिकवतो. म्हणजे केमिकल वगैरे आम्ही लावत नाही पिकण्यासाठी. त्यानंतर इथं आहे फणसाचं झाड. एका झाडाला किती फणस लागलेत ना तुम्ही इमॅजिन करून सांगा. त्यानंतर हे ओळखलं का आहे? चारोळी, मुलकाची महाग जी दुकानात भेटते ना, ते चारोळी ही आहे. त्यानंतर हे करवंद आहे. त्यानंतर अजून तुम्हाला महाग एक फळ दाखवते, ते म्हणजे हे याला काय म्हणतात? ड्रॅगन फ्रूट म्हणतात ना. तर हे पण आहे आता लागायला चालू झालेले, तर हे पण थोड्या दिवसात येतील. तर काय झालं, काल आम्ही गावी गेलो होतो आणि ह्या सीझनची कधी एकदाही करवंद कधी नवीन केली नव्हती. त्यामुळे आम्हाला करवंद काढायला जायची होती पोरांना घेऊन आणि ऊन तर इतकं प्रचंड होतं. त्यामुळे थोडंफार जेवण संध्याकाळचं आवरलं. त्यानंतर आम्ही इकडे करवंद काढायला गेलो आणि करवंदाचा जर पूर्ण व्लॉग बघायचा असेल ना, तर आज संध्याकाळी 6:30 वाजता यूट्यूबला अपलोड होणार आहे, तो नक्की बघा. तर इथं आम्ही करवंद वगैरे काढून आलो होतो आणि इथे दारातच झाडाला पपई झाडालाच पिकलं होतं आणि इतकं छान ते दिसत होतं, अगदी छोटंसं. त्यानंतर जितका रानमेवा गोळा केला होता तो सगळा घेतला आणि जेवण केलं मस्तपैकी. त्यानंतर घरातून बाहेर पडलो. तर इथं बघा हे सगळं कधी आता मांडून ठेवलेलं आहे. हे आता फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं मी तुम्हाला दाखवायसाठी. थोडंसं फ्रीजमधून परत काढलं. त्यानंतर ओल्या शेंगा काढायला चालू आहेत भुईमुगाच्या. त्या म्हटलं आता गॅसवर उकडं ठेवायच्या, तर गॅस भरपूर लागणार. लाकडं गावाकडून आणली होती म्हणून म्हटलं चूल पेटवायची, पण चूल कधी सुरुवातीला पेटता पेटत नव्हती आणि लाकडं आता नंतर इतकी पेटायला लागलेत की ती पटापटा असे पेटत बाहेर यायला लागले. सारखं सकाळ सारायला लागतात. तेव्हा मस्त ओल्या शेंगा कधी आता हे उकडून वाळवणार आहे. ह्या ओल्या भुईमुगाच्या शेंगा मीठ घालून छानपैकी उकडायच्या आणि उकडल्यानंतर कधी त्या वाळवायच्या चांगल्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या. पावसाळ्यात खायला प्रचंड भारी लागतं वाळलेल्या अशा शेंगा. चला पाणी आलेलं आहे, पाणी भरून घेते. ह्यासोबतच त्याचा ब्लॉग पण मी इथेच बंद करते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि फॉलो करायला विसरू नका. चला बाय.